मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर संयुक्त बैठक। बंडखोरांना आवरण्यावर तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन होणार। जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार। राज्यात भाजपनं महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत फिसकटलं तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपुरात भाजप सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची ही साथ तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीत 8 ठिकाणी मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं ठाकरे बंधूंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आणखी एक बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 197 ची जागा मनसेला गेल्यानं ठाकरेंच्या पदाधिकारी श्रावणी देसाई यांचा अपक्ष अर्ज। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। आज अर्जांची छाननी तर 2 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत। आता बंडोबांना थंड करण्याचं सर्व पक्षीयांना आव्हान। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। नवी मुंबई पालिका निवडणूक तिकिटासंदर्भात मंदा म्हात्रे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं मुली नशीब आजमावणार। शिरसाट यांची मुलगी अंबादास दानवेंचा भाऊ चंद्रकांत खैरेंच्या पुतण्यासह प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडणूक रिंगणात। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीला सुट्टी। मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत भर पगारी सुट्टी जाहीर। सदानंद दाते 3 जानेवारीपासून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। नववर्षाच्या पार्टीसाठी राज्यात पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत बदल। राज्यस्तरीय शिक्षक भरतीशी संबंधित कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवणार। रायगड जिल्ह्यात जड अवजड वाहनांवर वाहतूक बंदी 31 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत आदेश लागू। पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल। 10वीची 3 मार्चची परीक्षा 11 मार्चला तर 12वीची परीक्षा 10 एप्रिलला होणार। 208व्या शौर्य दिनानिमित्तानं भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी। 855 मोफत बस। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला भीम अनुयायांना पीएमपीनं मोफत प्रवास करता येणार। जपानला मागे टाकत भारत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था। भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकणार, सरकारकडून विश्वास व्यक्त। दाटधुक्याचा विमान कंपन्यांना फटका। पुण्याहून दिल्ली, अमृतसर आणि लखनौला जाणारी विमानं रद्द। दाटधुक्यानं धावपट्टीत दिसत नसल्यानं विमान सेवेवर परिणाम। तामिळनाडूच्या कन्याकुमारीत सरत्या 2025 या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचं मनमोहक दृश्य। देशभरात आज 31st साजरा करण्यासाठी पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।